नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे या ठिकाणी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये ITI डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यासाठी पात्र आहेत अर्ज करण्यासाठी। यामध्ये जे आहे मित्रांनो, तुमची निवड यादी जी आहे ही रिटन एक्झामच्या आधारे तयार करण्यात येणार आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिटन एक्झाम तुमची घेतली जाईल। यासाठीचा एक्झामची तारीख त्यांनी दिलेली आहे 28 फेब्रुवारी 2024। यासाठीचं जे एक्झामचं स्थळ आहे हे आहे 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे या ठिकाणी जे आहे तुमची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे। या परीक्षेचा जो निकाल आहे हा 512 आर्मी बेस वर्कशॉपच्या ठिकाणी 8 मार्च 2024 ला ऑफलाईन पद्धतीने लावण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे। मित्रांनो, यामध्ये वयाची अट जर बघितली तर तुमचं वय कमीत कमी 14 वर्ष असलं पाहिजे। 14 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे उमेदवार आणि कमीत कमी 14 वर्षाचे असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। यासाठीची क्वालिफिकेशन जर बघितली मित्रांनो तर यामध्ये वेगवेगळे ITIचे ट्रेड्स आहे, जवळपास 20 प्रकारचे ट्रेड्स। त्यानंतर जे आहे डिग्री किंवा डिप्लोमाचे जे उमेदवार आहे हे सुद्धा पात्र आहे। तर त्याची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही प्रकारे अर्ज करणे गरजेचं आहे। जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन अर्ज केला नाही तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। बरेच विद्यार्थी काय करतात, ऑनलाईन अर्ज करून टाकतात आणि ऑफलाईन अर्ज करत नाही, त्यामुळे जे आहे तुमचा अर्ज जो आहे हा रिजेक्ट होऊन जातो। यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जेव्हा तुम्ही अर्ज सादर कराल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ITIच्या मार्कशीट असतील तर ITIच्या मार्कशीट, डिप्लोमाच्या सेमेस्टरच्या मार्कशीट असतील, डिग्रीच्या सेमेस्टरच्या मार्कशीट असतील तर त्या तुम्हाला अटॅच करायच्या आहे। 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC असेल तर TC, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोग्राफ अशा प्रकारचे जे काही कागदपत्र आहे हे अर्जासोबत तुम्ही अटॅच करू शकता। यामध्ये स्टायपेंड जे आहे हे ॲज पर द गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे आहे हे लागू राहणार आहे। यामध्ये जे आहे तुम्हाला कागदपत्र हे ऑफलाईन स्वरूपात सादर करायचे आहे। कागदपत्र सादर करण्यासाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज कराल त्याची प्रत आणि अप्रेंटिसशिप इंडिया किंवा MHRD NATS पोर्टलवरती तुमचं जे पण प्रोफाईल असेल त्याची प्रत तुम्हाला सादर करणे गरजेचं राहणार आहे। यासाठीचं जे कार्यालयाचं जे ठिकाण आहे ते त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, की व्हिजिटर्स रूम ऑफ 512 आर्मी बेस वर्कशॉप पुणे या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र सादर करायचे आहे। या कागदपत्रासोबत तुम्हाला एक इन्व्हलप अटॅच करायचा आहे। हा इन्व्हलप जो आहे 5 रुपयाचा स्टॅम्प त्यावरती तुम्हाला चिटकवायचा आहे आणि त्या इन्व्हलपच्या वरती जे आहे तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे। म्हणजे परीक्षेसाठीचं जे काही हॉल तिकीट राहतं हे तुम्हाला तुमच्या इन्व्हलपच्या द्वारे तुमच्या पत्त्यावरती पाठवलं जातं। त्यामुळे तुम्हाला कागदपत्र देताना त्यासोबत इन्व्हलप अटॅच करायला विसरायचं नाही आहे। ते कॉल लेटर ज्या उमेदवारांना येईल त्यांनाच परीक्षा देता येईल अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे। यामध्ये जे डिप्लोमा किंवा डिग्रीचे झालेले उमेदवार आहेत त्यांचं MHRD NATS या पोर्टलवरती अकाउंट असणे गरजेचं आहे। सोबतच जे ITIचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे आहे मित्रांनो अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती जे आहे अकाउंट असणे गरजेचं आहे। यामध्ये डिप्लोमा अप्रेंटिससाठी 8,000 रुपये, डिग्री अप्रेंटिससाठी 9,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड यामध्ये दिलं जाईल। यामध्ये जर ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि टेक्निकल इंजिनिअरिंगचे जे उमेदवार आहेत त्यासाठी जागा जर बघितल्या तर फक्त 3 जागा आहे। यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अशा प्रत्येकी ब्रांचनुसार एक जागा त्यांनी जे आहे इस्टॅब्लिश केलेली आहे। यानंतर ज्या जागा आहेत या ITI पात्र उमेदवारासाठी राहणार आहेत। यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकलच्या 43 जागा आहे, टर्नरच्या 12, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17, शीट मेटल वर्कर 4, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 4, टूल अँड डाय मेकर ज्यामध्ये डाय अँड मोल्ड्सचे आहेत त्याच्या 2 जागा आहे, टूल अँड डाय मेकर, प्रेस टूल्स, जिग्स अँड फिक्स्चरच्या 1 जागा आहे, इलेक्ट्रोप्लेटरची 1, मेकॅनिक डिझेलच्या 53, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 22, कार्पेंटरच्या 2 आहे, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलच्या 2, फिटरच्या 23 आहे, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सची 1 जागा आहे, कोपाच्या 28 जागा आहे, पेंटर जनरलच्या 13, मशिनिस्टच्या 17 जागा आहे, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरच्या 2, इलेक्ट्रिशियनच्या 29 जागा आहे आणि ग्राइंडर्ससाठी 4 जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे। अशा प्रकारे 283 जागा यामध्ये दिलेल्या आहे। मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 8 वाजता
जे आहे तुमची यासाठीची एक्झाम जी आहे ही कंडक्ट केली जाईल। यानंतर एक्झामचा जो रिझल्ट आहे हा 8 मार्च 2024ला लागणार आहे। यामध्ये तुमची एक्झाम जी आहे ही OMR शीटवरती कंडक्ट केली जाईल, ज्यामध्ये एक्झामचा टायमिंग 45 मिनिटाचा राहील। सकाळी 9 ते 9:45 मिनिटापर्यंत परीक्षा राहील। यामध्ये पार्ट 1 मध्ये 20 मार्क्स राहतील, ज्यामध्ये सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि सायन्स। आणि पार्ट 2 साठी 30 मार्क्स राहतील, ज्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे तुमचे जे पण ITIचा ट्रेड असेल किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल त्याचे संदर्भाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील। यामध्ये सकाळी 6 वाजतापासून जे आहे हे तुम्हाला परीक्षेला घेतलं जाईल तिथे आतमध्ये। त्यानंतर जे निगेटिव्ह मार्किंग आहे ही 1/4ची त्यांनी ठरवून दिलेली आहे। यानंतर तुमचं समजा निकाल लागला 8 मार्च 2024ला, त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या ट्रेडनुसार जे आहे काउन्सिलिंगला बोलावण्यात येईल। काउन्सिलिंग म्हणजेच आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस। तर त्यासाठी जे आहे तुम्हाला तुमचे जे पण कागदपत्र आहे ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तयार ठेवायचे आहेत, ज्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवाराला 13 मार्च 2024ला बोलावलं जाईल। त्यानंतर काही ट्रेड्स आहेत तर त्यांना 13 मार्चला बोलावलं जाईल। काही ट्रेडसाठी 14 मार्च आणि काही ट्रेडसाठी 15 मार्च अशा प्रकारे तारीख त्यांनी ठरवून दिलेली आहे। तर अशा प्रकारे जे आहे त्यांनी यासाठी पूर्ण आराखडा दिलेला आहे। यामध्ये 1 एप्रिल 2024 पासून तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट होऊन जाईल, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जेव्हा काउन्सिलिंगसाठी किंवा जेव्हा जॉईनिंगला जाल तर जॉईनिंगच्या वेळेस जे आहे तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे। 11 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट। तर यासाठीचा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो खाली त्यांनी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये जे आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला बनवून आणायचं आहे। हे एक पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमधून मिळवून घ्यायचं आहे। तर यासाठी जे आहे मित्रांनो, जसं की डिप्लोमा डिग्रीच्या उमेदवारासाठी अप्लाय लिंक जी आहे मी माझ्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड करून दिलेली आहे। MHRD NATS वरून ते फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात। अशाच प्रकारे उर्वरित ITIचे जे पण ट्रेड्स आहे 20 ट्रेड्स आहे मित्रांनो, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी ट्रेडनुसार अप्लाय लिंक प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत। 2024च्या या अप्लाय लिंक्स ज्या आहे या क्रिएट करण्यात आलेल्या आहेत, त्यात मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहे। जर समजा तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण जात असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता, त्यानंतर आपण फॉर्म जे आहे हे सुद्धा भरून देत असतो। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही संपूर्ण अशी प्रोसेस त्यांनी दिलेली आहे। जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लायसुद्धा करू शकाल आणि तेथून नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकाल। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।